नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खिमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय। सरळ सेवा मार्फत जे होणाऱ्या ज्या परीक्षा होत्या त्या आता एमपीएससी सुद्धा कंडक्ट करणार आहे आणि हा जीआर सुद्धा आलाय आणि मला वाटतं की याबद्दलची न्यूज आता सर्वांनाच कळाली पण असेल, बरोबर। पण आता नेमकं जे विद्यार्थी सरळ सेवेसाठी अभ्यास करत होते ती परीक्षा तर आता एमपीएससी कंडक्ट करणार आणि जर एकदा जर बॉडी बदलली ना तर तो पेपर पॅटर्न कदाचित विषय तेच राहतील। ऑब्वियस आहे की तेच विषय जसा इतिहास आहे, भूगोल आहे, पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, सायन्स आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता, हेच विषय तिकडे पण होते, हेच विषय इकडे पण होते। पण विषय आहे काय की कंडक्टिंग बॉडीज बदलल्यामुळे नक्कीच जो पेपरचा पॅटर्न आहे किंवा प्रश्न विचारण्याची पद्धत आहे ती नक्की बदलेल, बरोबर। आणि एमपीएससीचा जर तुम्ही पेपर जर पाहिलेत आतापर्यंत एमपीएससी जे कंडक्ट करताय तुमच्या एक लक्षात येईल की सायन्सचे प्रश्न सर्वात जास्त असतात। टेक्निकल भाग आहे त्यामुळे बरेच विद्यार्थी त्यांना हा भाग कठीण जातो आणि म्हणून एमपीएससीच्या परीक्षेमध्ये बऱ्याचदा असं होतं की सायन्स हा विषय डिसाइडिंग फॅक्टर बनतो की ज्याचा सायन्स चांगला आहे त्याची परीक्षा क्लिअर होणार। का? कारण इतिहास सर्वच जण करतात, सर्वच जण मार्क्स घेतील, सर्वांना कठीण जाईल, सर्वांना नाहीतर सोपं जाणार, भूगोल तसंच, बाकी विषय तसेच। पण सायन्स तसा नाही किंवा गणिताचा पेपर कोणाला सोपा वाटतो, कोणी लवकर लवकर आन्सर काढतात, कोणी उशिरा काढतात। म्हणजे गणित सुद्धा काय तर थोडासा डिसाइडिंग फॅक्टर आहे असं आपण म्हणू, गणित बुद्धिमत्ता। त्याच पद्धतीने सायन्स पण आहे। का? कारण सायन्स कोणाला सोपा तर कोणाला कठीण। आणि म्हणून जर तुम्ही आतापासूनच प्रॉपर स्ट्रॅटेजी जर आखली की इथून निघणाऱ्या ज्या सर्व सरळ सेवाच्या परीक्षा आहेत त्या जर तुम्हाला काढायच्या असेल, क्लिअर करायच्या असेल तर सायन्सवर सुद्धा भर देणं तेवढं जास्त गरजेचं आहे, बरोबर। तर हेच आज आपण स्ट्रॅटेजी समजून घेऊ। एक आपण ट्रेंड समजून घेऊ की नेमकं आयोग कसे प्रश्न म्हणजे किती प्रश्न विचारत आहे आणि त्याचा अभ्यास नेमका कसा करायचा आहे, कोणते बुक्स वाचायचे, सगळे तुमचे डाऊट्स आहेत ते क्लिअर होतील। आणि अजून काही डाऊट असेल तर हा नंबर आहे तुमच्याकडे, माझा तुमच्याकडे, राईट। हा सेव्ह करून ठेवा। बाकी कोणते डाऊट्स असतील यावर कॉन्टॅक्ट करा। सायन्सचे तुम्हाला काही कंटेंट हवा असेल मला कॉन्टॅक्ट करा यावर। तुम्हाला सर्व माझ्या बाजूने ज्या काही मदत होईल ते सर्व तुम्हाला प्रोव्हाइड करायला मी तयार आहे। पण सायन्समुळे असं नको व्हायला की तुमचा एखादी पेपर राहिलाय आणि डायरेक्ट मग पुढच्या वर्षी एक वर्ष गेलं आणि पुढच्या वर्षच्या पेपरला तुम्ही गेले, असं अजिबात व्हायला नाही पाहिजे। सो नंबर सेव्ह करून ठेवा। यासोबत व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा मी सायन्स साठी डेडिकेटेड तयार केलेला आहे, तो नक्की जॉईन करून ठेवा। त्यासाठी पण मला याच नंबरला मेसेज करा की माझं नाव हे आहे आणि मला जो सायन्सचा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यामध्ये ऍड व्हायचं आहे। मी ते पण तुम्हाला शेअर करतो आणि तिथे पण तुम्हाला जॉईन आहे ते होता येईल, फ्री ऑफ कॉस्ट आहे, काही नाही, तुम्हाला रेग्युलर कंटेंट आहे तो मिळेल। यासोबतच जो 5:15 वाजता रोज सेशन होतो तो पण एक रेग्युलर पाहत चला, कारण प्रॉपर आपण एक्झाम ओरिएंटेडच तिथं कंटेंट आहे तो घेतो, म्हणजे तुम्हाला तिथून एक आयडिया येईल की नेमकं एमपीएससी सायन्स मध्ये कसे प्रश्न विचारत आहे। आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे। या सेशनची अपडेट तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला आणि या टेलिग्राम चॅनलला दोन्ही ठिकाणी मिळेल, ठीक आहे। आणि यासोबत इंस्टाग्रामला पण टाकत असतो, इंस्टाग्रामला इतर जो कंटेंट आहे तो पण शेअर करत असतो। तो खिमराज चामोर्शीकर सर्च करा, तिथं तुम्हाला कंटेंट रेग्युलर आहे तो मिळेल। चला पुढे वळू। एक तुम्हाला आयडिया मी ऑलरेडी दिलं की सायन्स जर तुम्ही एमपीएससीची जर परीक्षा जर पाहिली, राज्यसेवा जीएसच्या पेपरमध्ये 100 प्रश्न आहे, बरोबर। विषय किती आहेत तर 7 विषय आहे। आता भाग जर दिला तर ऍव्हरेज किती येतोय तुम्ही काढा, 13×7=91, बरोबर की नाही। 13 गुणाकारामध्ये 7, 7×3=21, 7×2 7×1=9, 91। 14 ने गुणाकार केलं तर किती होत आहे, 7×4=28, 7×2 7×1=7 आणि 2=9, 98। म्हणजे इथं 14 पॉईंट समथिंग समथिंग काय तर हा ऍव्हरेज येतो। म्हणजे जर प्रत्येक विषयावर सारखे प्रश्न विचारायचे असतील तर किती विचारावं लागेल, 14 ते 15 प्रश्न विचारावं लागेल। आणि ऑलमोस्ट सर्व सब्जेक्टवर 15 प्रश्न विचारले जातात। जे जे मेन सब्जेक्ट आहेत ना, मेन पेपर आहेत, जसा हिस्ट्री आहे, पॉलिटी आहे, ज्योग्राफी, इकॉनॉमिक्स आहे, सर्वांवर 15 प्रश्न म्हणजे ऍव्हरेज प्रश्न विचारलेत। पण सायन्सवर किती आहेत, 20 प्रश्न आहेत, चक्क 20 प्रश्न आहेत। मग का नाही डिसाइडिंग फॅक्टर राहणार? जर 1/5 किंवा 20% जर प्रश्न या एका सब्जेक्टवर आहे तर का नाही आहे? त्यातही हा विषय काहींना सोपी आहे, काहींना कठीण आहे, बरोबर। त्यामुळे हा फॅक्टर सरळ सेवासाठी मध्ये पण कामात येणार आहे। दुसरा आहे काय, कंबाईन मध्ये किती आहे, अरे कंबाईन मध्ये पण 15 प्रश्न आहे, म्हणजे ऍव्हरेज पेक्षा कमी आहे का, नाही आहे। कारण कंबाईन मध्ये कमी का झाले, कारण सीसॅटचे पण प्रश्न तिथं झालेत, बरोबर। आणि म्हणून काय तर कंबाईनचे प्रश्न कमी झाले। कंबाईन मध्ये मेन्स मध्ये सुद्धा सायन्स आहे आणि 20 प्रश्न आहेत, 100 पैकी 20 प्रश्न इथं आहेत। 12 प्रश्न जनरल सायन्सवर आहे, 8 प्रश्न टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञानावर आहे।
तो पिक्चर तुमच्या क्लिअर लक्षात आलं असेल की एमपीएससी मध्ये सायन्सला किती महत्व आहे, आणि जर यानंतर आता सरळ सेवा पास करायची असेल तर सायन्सला मिस करून चालणार नाहीये, बरोबर. आता यासाठी प्रॉपर स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे, तर बघा बुक्स काय वाचायचे आणि स्ट्रॅटेजी काय करायची. फर्स्ट ऑफ ऑल हे लक्षात ठेवा की सायन्स म्हणजे विज्ञान, विज्ञान म्हणजे काय तर जनरल सायन्स, यालाच फोकस करायचं, टेक्नॉलॉजी नाही, तंत्रज्ञान नाही. मला नाही वाटत की तंत्रज्ञान राहील म्हणून, अजिबात करायची गरज नाही, फक्त जनरल सायन्स, सामान्य विज्ञानावर फोकस करायचंय. सामान्य विज्ञान मध्ये नेमकं काय येतं, जर आपण 10व्या वर्गामध्ये शिकलो तर जनरली एकच सामान्य विज्ञानची पुस्तक असते, पण ज्यावेळेस मग 11वी 12वी कोणी सायन्सला जातात तर मग फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी वेगवेगळ्या होतात. तर सामान्य विज्ञान म्हणजे काय तर फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी असे 3 घटक होतात. आता यापैकी पण जर आपण याच्यामध्ये पाहिलं, एमपीएससी मध्ये पाहिलं तर सर्वात जास्त प्रश्न यावर, म्हणजे 20 प्रश्न विचारात आहेत तर 10 ते 12 प्रश्न यावर आणि उरलेले 8 ते 10 प्रश्न यावर असतात. म्हणजे बायोलॉजीला जास्त वेटेज. तुम्हाला वाटेल की अरे मी तर आता मग काय तर मला सायन्स कठीण जातो तर मी फक्त बायोलॉजी करतो, पण हे लक्षात ठेवा की जेवढा सिलेबस या दोघांचा आहे तेवढा सिलेबस या एकट्याचा आहे. समजलं काय मी काय म्हणतोय, म्हणजे तुम्ही जेवढा वेळ देणार आहे यासाठी जेवढा वेळ देताय तेवढाच वेळ इथं पण द्यायचा. जेवढे प्रश्न इकडे आहेत हे दोघं जण मिळून तेवढे प्रश्न इकडे पण आहे, पण प्रश्न हा पण आहे की हा कॉन्सेप्च्युअल खूप जास्त आहे, कॉन्सेप्ट खूप जास्त आहेत. तुमचे तिथं जर कॉन्सेप्ट जर चांगले क्लिअर असतील तर तुमचे या फिजिक्स आणि केमिस्ट्रीवरचे प्रश्न खूप चांगले क्लिअर होतील. फॅक्च्युअल डेटा सुद्धा आहे, पण मी म्हणतोय की फॅक्च्युअल डेटा काही डिसाइडिंग फॅक्टर नाही आहे. फॅक्च्युअल डेटा सर्वच जण सारखाच पाठ करतील, काय फॅक्च्युअल डेटा पाहिजे ना मी तुम्हाला देऊन देईल, पण जर तुम्हाला इतरांच्या पुढे जायचंय तर याच्या कॉन्सेप्टवर भर द्यावा लागेल. दुसरं आहे की बायोलॉजी समजायला सोपी आहे, म्हणजे शरीराकडे पहा ना की आपण श्वास घेतो किंवा तोंडाने खातो, मग तो पोटात जातो वगैरे वगैरे, पचन क्रिया होते, ह्या काही समजायला कठीण नाही आहे. वेगवेगळे रोग आहेत कशामुळे होतात ते अभ्यास करा, कोणकोणते अन्नपदार्थ पाहिजे आपल्याला, पोषण पाहिजे ते करा, वनस्पतींना काय आहे, वनस्पतींचे रोग कोणते ते पाठ करा, समजायला सोपे आहे. इथं प्रॉब्लेम आहे काय, इथं वर्ड जे आहेत ना ते फार टेक्निकल आहेत, फार टेक्निकल वर्ड्स आहेत. बऱ्याचदा बायोलॉजी मध्ये जो कठीण वाटतो ना तो या शब्दांमुळे, एकदा काही शब्द पाठ झाले मग कठीण वाटत नाही. म्हणून एकदा ना बायोलॉजीमध्ये शब्द फक्त त्यासाठी रिव्हिजनची गरज आहे, ऑब्वियस आहे, तेवढं करा, बायोलॉजी काय तर सोपी वाटणार. ठीक आहे, त्यामुळे हा भाग तर सोपी आहे आणि शक्यतोवर हाच भाग आधी पण करायचा आणि मग याकडे वळायचं. ठीक आहे, ऑल क्लिअर. आता हा कॉन्सेप्च्युअल भाग आहे आणि सिंपल सांगतो तुम्हाला की गणिताचा भाग आपल्याला शाळेमध्ये ना कोणीतरी शिकवलंय. गुणाकार किंवा भागाकार जरी असेल ना किती मोठ्या संख्येचा, किती लहान संख्येचा जरी, तरी पण आपल्याला तो करता येतो. का, कारण आपल्याला कोणीतरी ना प्रॉपर शिकवलंय की ते टप्प्याटप्प्याने पद्धत कशी वापरायची आहे, किती मोठी संख्या असेल तरी पण. जर त्यावेळेस ते आपण शिकलो नसतो ना आज आपल्याला तो तेवढा मोठा गुणाकार करता आलाच नसता. मला वाटतं की सायन्स तसाच काहीचा विषय आहे की काही भागांमध्ये ऍटलिस्ट ज्यांचा बॅकग्राऊंड सायन्स नाही आहे त्यांना तरी काही भागांमध्ये तुम्हाला ना कोणीतरी समजून सांगणार पाहिजे की हा कॉन्सेप्ट म्हणजे काय तर असा आहे. जसं न्यूटनने सांगितलं की या वस्तूला जोपर्यंत आपण, ही वस्तू थांबलेली आहे, या वस्तूला जोपर्यंत आपण बाहेरून बल लावत नाही तोपर्यंत ती आपली जागा बदलणार नाही, याला पहिला नियम म्हणतात. फक्त तुम्ही जर सेंटेन्स वाचलं तर कदाचित तुम्हाला असं वाटेल की काय तर बस झालं तेवढंच, नाही, पण तुम्हाला प्रॉपर नियम समजावा लागेल. काही कठीण नाही आहे, काही वेगळं आहे का काही, यात काहीच वेगळं नाहीये, पण जर विथ एक्झाम्पल समजले तर ते खूप चांगले समजतात. आणि म्हणून काय की कोणीतरी समजून सांगणारा पाहिजे. नाही तर तुम्ही जर बुक जर वाचत असणार तर बुक्स मध्ये तुमच्याकडे काही ऍक्टिव्हिटीज म्हणजे कृती असायला पाहिजे, काही एक्झाम्पल्स म्हणजे उदाहरणे असायला पाहिजे, ज्यातून तुम्हाला तो कॉन्सेप्ट खूप चांगला समजता येईल. बायोलॉजीमध्ये काय, बायोलॉजीमध्ये डायग्राम्स असतील, खूप चांगले समजता येईल. लक्षात आलंय. आणि हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मग काय वाचायचंय, बॅच जॉईन केली काही प्रॉब्लेम नाही, तिथं तुमचे कॉन्सेप्ट सगळे क्लिअर होतील, प्रॉपर एक्झाम ओरिएंटेड नोट दिल्या जाईल. पण जर तुम्हाला स्वतःहून बुक्स वाचायचे आहेत तर मला नाही वाटत की शाळेच्या पुस्तकांशिवाय इतर कोणते पुस्तक चांगले आहेत म्हणून. हे बेस्ट बुक्स आहेत, बेस्ट. कारण विचार करा की हे बुक्स कोणासाठी तयार करण्यात आले, हे तयार करण्यात आले शाळेच्या मुलासाठी. अरे मला सांगा, एक पुस्तक ती 6व्या किंवा 7व्या वर्गाच्या मुलाला वाचून जर कळत आहे तर काय आपल्याला नाही कळणार का, कळेल.
पण आपल्याला ना ही एवढी मेहनत नाही करायची, आपल्याला पाहिजे शॉर्टकट, आपल्याला पाहिजे एक पुस्तक, तेवढी पुस्तक मला द्या, बस झालं. आणि इथंच आपण कुठेतरी कमी पडतो मग. आणि मी नोटीस केलंय की जास्तीत जास्त प्रश्न, आयोगाचे जास्तीत जास्त प्रश्न हे शाळेच्या पुस्तकातून आहेत. जे एक्झाम्पल्स विचारले, जे फॅक्च्युअल डेटा विचारले एमपीएससी परीक्षेत, तो जास्तीत जास्त शाळेच्या पुस्तकातून विचारलाय. मग का तो आपण स्किप करतो आणि का शॉर्टकटकडे वळतो, कोणत्या नोट्सकडे किंवा कोणत्या एखादी मार्केटमधल्या पुस्तकाकडे? बरं, महाराष्ट्र बोर्डची घ्या, तुम्हाला मराठीत वाचायचंय, मराठीत मिळतंय. तुम्हाला इंग्लिशमध्ये वाचायचंय, इंग्लिशचं मिळतंय. तुम्हाला एनसीआरटी वाचाय, एनसीआरटी करा. नाही करायचं ना, अरे महाराष्ट्र बोर्ड करा तरी पण चालेल. मी तुम्हाला विथ प्रूफ सांगू शकतो, प्रूव्ह करू शकतो हे की आयोग आणि प्रश्न शाळेच्या पुस्तकातलेच विचारले म्हणून. पण विद्यार्थ्यांना किती सांगितलं तरी पण हे विद्यार्थ्यांना शॉर्टकट पाहिजे आणि म्हणून विद्यार्थी कुठेतरी कमी पडतात. आणि जर तुम्ही आता जर नवीन असणार सरळ सेवा परीक्षेसाठी तर हे करू नका. आजपासूनच वाचणं सुरू करा. 6वी ते 10वीची पुस्तक, म्हणजे 6व्या वर्गाची जर तुम्ही सायन्सची जर पुस्तक घेतली ना, मी तुम्हाला सांगतोय की एका दिवसात एक पुस्तक मोकळी होईल, एका दिवसात होऊन जाईल. 6वी घ्या, 7वा वर्ग घ्या, 8वा वर्ग घ्या. अरे दुकानात जाऊन घ्यायची पण गरज नाहीये, पीडीएफ डाउनलोड करा. ई बालभारती वेबसाईट आहे, नाहीतर मग मला मेसेज टाका. मी तुम्हाला, माझा नंबर आहे ना, मला मेसेज टाका, मी तुम्हाला शेअर करतो लिंक, तिथून तुम्हाला ते डाउनलोड करता येईल. ठीक आहे, आय होप की क्लिअर झालं असणार. आणि ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी एका सिंगल बुक मध्ये द्यायचं म्हटलं ना तर शक्य नाहीये बरं का. म्हणून सायन्सचे कॉन्सेप्ट बऱ्याच विद्यार्थ्यांचे क्लिअर होत नाही. ह्या चुका आपण करतो. सो यावर फोकस करा. कसं करायचंय, कसं रीड करायचंय, आधी काय करायचंय, स्टँडर्ड वाईज रीड करा. स्टँडर्ड वाईज रीड करायचं म्हणजे काय, 6वा वर्ग वाचलं, मग 7वा वर्ग वाचलंय, मग 8वा वाचलं, 9वा वाचलं, 10वा वाचलं. 10व्या वर्गापर्यंत वाचायचे. एमपीएससी राज्यसेवा आणि ग्रुप बी, ग्रुप सी त्यामध्ये 11वी आणि 12वीचा भागातल्या सुद्धा बरेच प्रश्न विचारले जातात. पण मी तुम्हाला इथं म्हणतोय की सरळ सेवा आहे ना 10व्या वर्गापर्यंत वाचा, काही दुसरं वाचायची गरज पडणार नाही. हमखास सांगतोय त्यातलेच प्रश्न येतील. करेक्ट. दुसरं बघा, दुसरी, आता ही झाली तुमची पहिली रिडिंग, भर वाचले, 6व्या वर्ग वाचलं, 7वा वर्ग वाचलं, 8वा वर्ग वाचलं. यातून काय करायचे, टॉपिक काढायचे. की एखादा टॉपिक तुम्हाला दिसेल की अरे एखादा टॉपिक 7व्या वर्गातही आहे, एखादा तोच टॉपिकचा त्याच भागातला पुढचा जो भाग आहे त्याच टॉपिकशी रिलेटेड तो 9व्या किंवा 10व्या वर्गामध्ये पण आहे. मग काय करायचं, आपल्याला टॉपिक वाईज अभ्यास करायचा. एका टॉपिकची लिस्ट बनवून घ्यायची. मग की प्रकाश हा टॉपिक आहे, कोणकोणत्या वर्गात आहे, त्या सगळ्या वर्गातलं काढलं. किंवा मग बायोलॉजीचा एखादी पचन संस्थेचा टॉपिक आहे, तो 6व्या वर्गातही आहे, 8व्या वर्गातही आहे, 9व्या वर्गातही आहे, ते काढलं आणि पचन संस्था पूर्ण घेऊन देऊन मोकळा केलं. म्हणजे तुमचे प्रत्येक टॉपिक आहे ते रीड कंप्लीट होईल. आणि या पद्धतीने तुम्हाला सेकंड अँड थर्ड रीडिंग करा. करेक्ट. कसं करायचंय, टॉपिक वाईज करायचंय. पहिली रीडिंग कशी केली तुम्ही, स्टँडर्ड वाईज केली. सेकंड रीडिंग कशी केली, टॉपिक वाईज. थर्ड रीडिंग ज्याला आपण रिव्हिजन म्हणू, काय तर टॉपिक वाईज केलं. प्रश्न पहा, प्रश्न सॉल्व्ह करा, सगळे क्लिअर होतील. तुम्हाला काही दुसरी कशाची गरज पडणार नाही. मी इथं सरळ मेन्शन केले की 11वी आणि 12वी वाचू नका. मी जनरली राज्यसेवा आणि कंबाईनच्या विद्यार्थ्यांनी सांगतोय की जर वाचायचं असेल सिलेक्टेड वाचा. आणि सरळ सेवासाठी मला नाही वाटत की विचारले जाईल 11वी आणि 12वी, कारण इथं फार जास्त कठीण भाग आहे. 10व्या वर्गापेक्षा 11वीचा भाग फार कठीण आहे. फिजिक्ससाठी वेगळी पुस्तक, केमिस्ट्रीसाठी वेगळी पुस्तक, बायोलॉजीसाठी वेगळी पुस्तक, त्यातल्या त्यात फक्त इंग्लिशमध्येच आणि मोठी पुस्तक पण. त्यामुळे तेवढा वेळ आपल्याकडे इथं नाहीये, ना राज्यसेवामध्ये पण आहे ना इथं पण आहे. ठीक आहे, राज्यसेवासाठी करायचं असेल तर सिलेक्टेड करायचं, सरळ सेवा करायचं असेल करूच नका. नेक्स्ट, ऑलरेडी सांगितलं की फिजिक्स आणि केमिस्ट्री करताय किंवा इव्हन बायोलॉजीमध्ये सुद्धा कॉन्सेप्टवर जास्तीत जास्त भर द्या जर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचे असतील तर. आणि शाळेच्या पुस्तकात दिलेले जेवढे एक्झाम्पल्स आहे, जेवढा फॅक्च्युअल डेटा आहे तो सगळा लर्न करा, सगळा पाठ करा, सर्व पाठ करायचे, त्यातूनच विचारल्या जाईल. आय होप की हे जी सायन्सची स्ट्रॅटेजी आहे तुमच्या लक्षात आली असेल. आणि बाकी काय म्हटलं मी, बाकी तुम्हाला काही क्वेरीज आहे तर परत एकदा मी माझा नंबर सांगतोय, 8793382448 या नंबरला कॉन्टॅक्ट करायचं माझ्या. ठीक आहे, ऑल क्लिअर. चला, बाकी अजून तुम्हाला काही क्वेरीज असणार तर माझा नंबर मी तर दिलेला आहेच, राईट. आणि जर तुम्ही कंबाईनची परीक्षासाठी तयारी करताय आणि जर यावर्षी मुख्य परीक्षेला आहे तर मग आपल्याकडे काही कॉम्बोज आहेत ते तुम्हाला जॉईन करता येईल. जसं 999 मध्ये पूर्ण फास्ट ट्रॅक बॅच तुम्हाला मिळत आहे. कंबाईनचा कम्प्लीट सिलेबस तिथं कव्हर केला जाणार. त्यानंतर 399 मध्ये तुम्हाला जो टेक्निकल भाग आहे मुख्यतः रिमोट सेन्सिंग आणि आयसीटी मी घेणार, आरटीआय आरटीएस आणि एन्व्हायरमेंट पवन सर घेतील.
आणि जर मराठी इंग्लिशचा आहे काही प्रॉब्लेम तर फक्त तुम्हाला मराठी इंग्लिशच करायचंय तर 699 मध्ये तुम्हाला बॅच मिळत आहे. यासोबत कंबाईनची सुद्धा आपल्याकडे बॅच आहे. त्याचे फीचर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत, राईट. फार कमी किमतीमध्ये अवेलेबल आहे बॅच आणि सोबत इन्स्टॉलमेंट मध्ये सुद्धा ही फीस भरता येईल. त्यासाठी परत हा नंबर आहे त्यावरच कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि राज्यसेवा जर तुम्ही तयारी करताय तर ती पण बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. बेसिक पासून इथं सर्व कव्हर होणार. राज्यसेवामध्ये आन्सर रायटिंग फार इम्पॉर्टंट आहे, ते सुद्धा इथं तुमचं कव्हर होईल. 18 बुक्स होम डिलिव्हरी होणार. क्लासमध्ये स्टडी नोट्स आहेत ते दिल्या जाईल. करंट अफेअर्स आहे ते कव्हर होणार. आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आहे, मेंटॉरशिप प्रोग्राम आहे, सर्व इथं तुमचं कव्हर होईल. लाईव्ह आणि अनलिमिटेड रेकॉर्डेड सेशन्स आपल्या सर्व बॅचेसमध्ये असतात. ही बॅच एकमेव ही बॅच आहे जी लाईफ टाईम साठी असते. एकदा काय तुम्ही राज्यसेवाची बॅच जॉईन केली तर त्याखाली होणाऱ्या सगळ्या परीक्षा ग्रुप बी ग्रुप सी सुद्धा नाही तर मग आता सरळ सेवा सुद्धा सर्वांचा अभ्यास या एकाच बॅच मध्ये होतो. कारण या राज्यसेवाचा सिलेबसच तसा काहीचा आहे की खूप मोठा सिलेबस आहे, त्यामुळे त्या खाली होणाऱ्या सगळ्या परीक्षा सर्व परीक्षा आहे ते सहज तुम्हाला अटेम्प्ट करता येतात. या सोबतच भरपूर डिस्काउंट आणि नो कॉस्ट EMI आपल्या सर्व बॅचेसवर आहे. पण त्यासाठी माझ्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. आणि राज्यसेवा जर देत असता तुम्ही तर पुण्यामध्ये आता आपलं ऑफलाईन सेशन सुद्धा आहे. दर शनिवारी रिव्हिजन सेशन होणार आणि दर रविवारी आपली टेस्ट होणार आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट असणार आहे. एक्स्ट्रा माहितीसाठी माझा नंबर स्क्रीनवर आहे. चला, आय होप की क्लिअर झालं असणार. नेक्स्ट सेशनला भेटूया. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.